महाराष्ट्र शासन के आदिवासी विभाग द्वारा संचालित एकात्मिक आदिवासी प्रकल्प नागपुर अंतर्गत सावनेर स्थित आदिवासी छात्र व छात्रावास में रहने वाले आदिवासी छात्र छात्राओं को पिछले कई महीने से निकृष्ट दर्जे का खाना दिए जाने से दोनों छात्रावास के छात्र छात्राओं ने एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन किया है। केंद्र व राज्य सरकार ने आदिवासी बहुल छात्र छात्राओं को समाज की मुख्य धारा में लाने हेतु आदिवासी विकास विभाग द्वारा अनेकों सुविधाएं मुहैया करा रही हैं, लेकिन छात्रावास संचालन तथा इन छात्रों को नाश्ता, भोजन, फल फ्रूट और छात्रावास की साफ सफाई करने वाली संस्थाएं इन आदिवासी छात्रों के हक का निवाला छीन अपनी तिजोरी भर रही हैं। ऐसा ही एक मामला सावनेर तहसील में स्थित दो अलग अलग छात्र तथा छात्रावास में एक साथ जारी अन्न त्याग आंदोलन से उजागर हुआ। रोजाना मिल रहे हल्के प्रतीक के भोजन के विरोध में छात्रावास में करीब 70 छात्र छात्राओं ने अन्न त्याग आंदोलन किया। आंदोलन के बाद सहायक प्रकल्प अधिकारी सम्राट माटे ने छात्रों को भोजन मुहैया करवाने वाली संस्था पर उचित कार्रवाई तथा उक्त संस्था की जगह दूसरी संस्था नियुक्ति का आश्वासन दिया। मेन म्हणजे आम्हाला व्यवस्थित अन्न पुरवठा होत नाही। एक महिना झाला फ्रूट्स बरोबर दिले नाही, बिस्किट पण नाही, जे आमच्या हक्काचं आहे ते नाही मिळत आहे आम्हाला। आम्हाला व्यवस्थित जेवण मिळावे आणि टाईमवर मिळावे आणि जे फ्रूट्स वगैरे ते पण नियमितप्रमाणे मिळावे। मांस, अंडे वगैरे मिळतात, फक्त फ्रूट्स आणि बिस्किट नाही मिळत। जो ठेकेदार आहे तर त्या जुन्या ठेकेदाराने मुलींच्या म्हणण्यानुसार की त्यांना जेवण बरोबर मिळत नाही, तर त्या मागणीला अनुसरून मान्य प्रकल्प अधिकारी साहेब इसोकर साहेब यांच्याशी आमची सकाळी चर्चा झाली। त्यांच्यासोबत मुलीं पण बोलल्या, तर ज्या जुना ठेकेदार आहे त्याला तात्काळ बदलवण्यात येईल आणि त्याऐवजी मुली ज्या मागणी करतील त्यांच्या जो काही पसंतीचा असेल त्या ठेकेदाराला म्हणजे 4-5 दिवसामध्ये ठेका देण्यात। तर आम्ही वसतिगृह वार्डन जे आहेत त्यांना आम्ही मेनू चार्ट तयार करायला लावू, त्यामध्ये मुलींची पण सहकार्य घेऊ आणि त्यानुसार जो मेनू चार्ट असेल त्यानुसार नवीन ठेकेदाराला तो ठेका देण्यात येईल आणि त्याच्यानुसार नियमित जेवण आणि फ्रूट्स जे विद्यार्थ्यांची मागणी आहे ते सुद्धा, परंतु नवीन ठेकेदार नियमित होण्याकरता 4-5 दिवस तरी लागतील। तर वार्डनने सुद्धा या ठिकाणी जर विद्यार्थ्यांसोबत राहिला आणि त्यांचे जे दोन्ही चौकीदार आहेत त्यांच्यावर जर नियंत्रण केलं तर फार योग्य होईल। तेव्हा मी त्यांना असं सूचित करू इच्छितो की मुलींच्या ज्या मागण्या आहेत की वार्डननी इथे राहावं त्यानुसार त्यांनी राहिलं पाहिजे। तर जे नियमित वार्डन मान्य इसोकर साहेब प्रकल्प अधिकारी साहेब त्यांच्यासोबत बोलणं पण झालेलं आहे। तर त्यांचे नवीन वसतिगृह वार्डनची ऑर्डर पण झालेली आहे, ती सुद्धा 4-5 दिवसामध्ये येऊन जाईल।